महाराष्ट्रासह देशभरात पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो। सांगलीतल्या शिराळ्यामध्ये मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी होते। निसर्ग चक्रातील नागांचं महत्त्व नागरिकांना समजावं आणि सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञानाचं प्रसारण व्हावं या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागानं काही शर्ती आणि अटींवर 41 ग्रामस्थांना नाग पकडण्याची परवानगी दिली आहे। गेल्या वर्षी 21 नागांना परवानगी देण्यात आलेली होती। यंदा त्यामध्ये वाढ झाली आहे। यंदा शिराळ्यातील कचाड युवा शक्ती मंडळाला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग अनेकांचं लक्ष वेधून घेतोय। हा पांढरा नाग पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। दरम्यान नागाला कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घेत या पांढऱ्या नागाचं प्रदर्शन करण्यात येत आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध असलेली शिराळ्याची नागपंचमी यंदाही पारंपरिक रूपामध्ये उत्सवामध्ये साजरी होताना दिसून येते। शिराळ्यामधील ज्या ठिकाणी ही नागपंचमी साजरी होते त्या ठिकाणी सध्या आपण आहोत आणि यावेळेचं या नागपंचमीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे ती कच्चाड युवा शक्तीला पांढऱ्या पद्धतीचा नाग, पांढऱ्या रंगाचा नाग या ठिकाणी मिळालेला आहे आणि नागपंचमीच्या निमित्तानं या नागाचं विशेष आकर्षण या मंडळाला मिळालेलं आहे। आणि या नागाचं वैशिष्ट्य काय आहे, एकूण किती नागांना यावेळी प्रदर्शनाला परवानगी मिळाली हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राटराव महाडिक आहेत। काय वैशिष्ट्य आहे यंदाच्या या नागपंचमीचं? आपली असलेली ऐतिहासिक शेकडो वर्षाची परंपरा असलेली नागपंचमी ही आज पुन्हा एकदा आपल्या शहरामध्ये उत्साहानं पार पडताना आपण बघतोय। आपण बघितलं की गेल्या शेकडो वर्ष ही जिवंत नागाची पूजा आपण या ठिकाणी करून नागपंचमी उत्सवात साजरी करत होतो, परंतु काही कारणास्तव गेल्या अनेक वर्ष ती बंद होती। परंतु या ठिकाणी विशेष मला या ठिकाणी अमित शाह साहेबांचा आभार व्यक्त करायचे आहेत की एक वेगळं त्याला स्वरूप देऊन शैक्षणिक पर्पजच्या खाली या ठिकाणी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी त्यांनी या ठिकाणी आम्हाला घेऊन दिली। या ठिकाणी पुन्हा एकदा गेल्या वर्षीपासून शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची आम्हाला परवानगी मिळाली। गेल्या वर्षी त्याची संख्या होती 21, ह्या वर्षी 41 आम्हाला जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी या ठिकाणी मिळालेली आहे। हा नाग हा खरोखर दुर्मिळ आहे आणि आम्ही हा नाग लोकांचं प्रबोधन करण्यासाठी जरी आम्हाला सापडला असला तरी हा नाग देव म्हणून सुद्धा आमच्या इथे भाविक भक्तीत मोठ्या पद्धतीने त्याची पूजा करतात। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, शिराळा, सांगली। काही नियमवाटी यांच्या अधीन राहून शिक्षण आणि प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला ही परवानगी मिळालेली आहे। पण आमची अशी आहे की आता शिराळ्यामध्ये नाग आणलेला आहे तर आता थोड्या दिवसांनी आपल्या घरापर्यंत यावा आणि गोरक्षनाथाच्या आणि अंबामातेच्या कृपेने पुन्हा एकदा जिवंत नागाची पूजा म्हणजे पूर्वी जशी चालू होती तशी सुरळीतपणे इथून पुढे पण चालू राहावी अशी आमची इच्छा आहे।